तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र. नायगावकरांनो, काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नायगाव शाखेत श्री गणेश पूजन अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडले. बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना केली, माझ्या नायगाववर कोणतंही संकट येऊ नये आणि प्रत्येक नागरिक सुखी, सुरक्षित आणि स्वाभिमानी राहावा. मित्रांनो, मनसे म्हणजे फक्त निवडणुकीच्या वेळी दिसणारा पक्ष नाही. मनसे म्हणजे तुमचा हक्काचा माणूस. मनसे म्हणजे संकटात सर्वात आधी धावून येणारा हात. मराठी माणसासाठी आम्ही आहोतच, कारण मराठी अस्मिता ही आमची शान आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट मनापासून सांगू इच्छितो, नायगावमधील प्रत्येक नागरिक आमचा आहे. नायगावचा प्रत्येक प्रश्न हा आमचा प्रश्न आहे. नायगावच्या प्रत्येक कुटुंबासोबत मनसे खंबीरपणे उभी आहे. रस्त्यांचा प्रश्न असेल, पाणी, वीज, वाहतूक, आरोग्य, शिक्षण किंवा प्रशासनाचा अन्याय असेल, तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक लढाईत, तुमच्या प्रत्येक आवाजात मनसे तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील. आमची शाखा ही फक्त पक्षाचं कार्यालय नाही, हे नायगावकरांचं स्वतःचं घर आहे. इथे येण्यासाठी कोणाची ओळख लागत नाही, कोणतीही शिफारस लागत नाही आणि कोणताही संकोच बाळगायची गरज नाही. तुमच्याकडे एखादी समस्या असेल किंवा नायगावच्या विकासासाठी एखादी सूचना असेल, मनसे नायगाव शाखेत नक्की या. आम्ही तुमचं ऐकू, तुमच्यासोबत उभे राहू आणि प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. कारण मजबूत नायगाव घडवायचं असेल तर प्रत्येक नायगावकराचा सहभाग महत्त्वाचा आहे. आमचा विश्वास आहे, नायगाव बदलेल, ते फक्त भाषणांनी नाही तर नायगावकरांच्या एकजुटीने. म्हणूनच प्रत्येक नायगावकराला एकच आवाहन, मनसे शाखेत या, तुमचा प्रश्न सांगा, तुमचं मत मांडा. ही शाखा तुमची आहे, हे दार तुमच्यासाठी कायम उघडं आहे. चला, गणरायाच्या आशीर्वादाने एक स्वच्छ, सुरक्षित, सुंदर आणि स्वाभिमानी नायगाव घडवूया. मनसे नायगाव, कायम नायगावकरांच्या सेवेत. जय महाराष्ट्र, जय मनसे. जय महाराष्ट्र, जय मनसे. साहेबांचा विजय असो.